महत्त्वाची बातमी समोर येतेय माढा विधानसभा मतदारसंघातून। माढ्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। माढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखतीसाठी पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालयात दाखल झालेले आहेत। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला अभिजित पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा जोरदार प्रचार केला। त्यानंतर महायुतीकडे गेलेले अभिजित पाटील विधानसभा निवडणुकीत तिकिटासाठी पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्यानं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सुरू आहेत। जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेले अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीसाठी पुण्यात पोहोचले। त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर अभिजित पाटील हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मदतीच्या आश्वासनानंतर भाजप सोबत गेले होते। भाजपकडून त्यांच्या कारखान्याला मदतही करण्यात आली, मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी भाजपपासून लांब राहिल्याचं दिसून आलं। अभिजित पाटील यांनी दीड महिन्यापूर्वीच माढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती। त्या दृष्टिकोनानं त्यांनी गेल्या महिन्याभरापासून माढ्यात प्रचार देखील सुरू केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांना त्यांनी आव्हान दिलं असून शिंदे यांच्याकडूनही अभिजित पाटील यांच्यावर मुद्द्याच्या आधारे टीका केली जाते। तर दुसरीकडे महायुतीमध्ये गेलेले बबन शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी दाखवली। मात्र शरद पवार यांनी अजूनही त्यांच्या मुलासाठी उमेदवारीचा शब्द दिलेला नाहीये। एकीकडे बबन शिंदे हे तुतारीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र अभिजित पाटील हे तुतारीच्या मुलाखतीसाठी पोहोचलेले आहेत। दरम्यान या सगळ्यात आता शरद पवार नेमकं कुणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्यावरती आता तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।